नमस्कार. तर आज आपण खूपच वेगळी अशी वजरीची रेसिपी घेऊन आलेलो आहोत. तर इथे चमचमीत, झणझणीत अशी मसालेदार वजरी तयार आहे. तर वजरी ही प्रत्येकाला माहिती असेलच. तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही वजरी बनवली तर तुम्हाला नक्कीच ती आवडेल. तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. इथे मी जवळपास अर्धा किलो स्वच्छ धुवून घेतलेली वजरी घेतलेली आहे आणि त्याचे अशा प्रकारे तुकडे करून घेतलेले आहेत. ही वजरी जवळपास मी 6 ते 7 पाण्याने धुवून घेतली होती आणि ज्वारीचं पीठ घालून पुन्हा त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. तुम्ही ज्वारीच्या पिठाऐवजी थोडासा चुना घालून देखील ही वजरी साफ करू शकता. तर आता ही वजरी आपण शिजवून घेणार आहोत. एका लहान कुकरला आपल्याला गॅसवर ठेवून घ्यायचं आहे आणि या कुकरमध्ये आपण 1 ते 2 चमचे तेल घालून घेणार आहोत. वजरी जर तुम्ही डायरेक्ट टोपामध्ये शिजवण्याचा प्रयत्न केला तर ती सहजासहजी लवकर शिजत नाही. त्यामुळे इथे आपण तिला कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. तर कुकरमध्ये 2 चमचे तेल घालून घेतलेले आहे आणि या गरम तेलामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटो बारीक चिरून घेतलेला घालून घ्यायचा आहे. कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर इथे आपण वजरी कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. यामध्ये मी थोडीशी हळद घालून घेतलेली आहे. इतर कुठलाही मसाला आपल्याला घालायचा नाही. बाकीचे सर्व मसाले आपण मसाल्यामध्ये घालून घेणार आहोत. तर आता फक्त इथे मी कांदा, टोमॅटो आणि हळद इतकंच घालून घेतलेलं आहे. आता हे व्यवस्थित आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचं आहे. व्यवस्थित याला परतून झालं की यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतलेली वजरी घालून घ्यायची आहे. तुम्ही कांदा, टोमॅटो सोबत आलं लसूणची पेस्ट देखील वापरू शकता. पण इथे मी वापरलेली नाही कारण की मी जास्तीची पेस्ट ही मसाल्यामध्ये वापरणार आहे. आता ही सर्व वजरी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि थोडीशी वजरी मी फक्त वजरी फ्राय करण्यासाठी ठेवलेली आहे. तर त्याची रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तर ती देखील तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. ती देखील रेसिपी आपण नक्कीच बनवून बघूया. तर आता ही वजरी व्यवस्थित मी मिक्स करून घेते आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी याला आपल्याला परतून घ्यायचंय. आता यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ घालून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला लगेचच पाणी नाही घालायचं कारण की वजरी आपण 4 ते 5 मिनिटासाठी नुसती तेलावरती परतून घेतली आणि त्यावर झाकण ठेवलं की या वजरीला पाणी सुटतं. अशाच प्रकारे मटण किंवा चिकन देखील डायरेक्ट पाणी न घालता सुरुवातीला आपल्याला वाफेवर त्याला शिजवून घ्यायचंय. अंगचं पाणी जे सुटलेलं असतं ते आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय. तर आता इथे मी कुकरचं अलगदच वरती झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि बघा पाणी घातलं नाही तरी देखील या वजरीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. हे अंगचं पाणी आहे. आता याला देखील आपण थोडंसं आटवून घेणार आहोत आणि त्यानंतरच आपण यामध्ये गरम पाणी घालून घेणार आहोत. त्याआधी यावर आपण पुन्हा एकदा कुकरचं झाकण ठेवून घेऊया आणि पुन्हा यातील जे थोडंफार शिल्लक पाणी आहे ते देखील आटवून घेणार आहोत. तर बघा आता 5 ते 6 मिनिटे झालेले आहेत आणि बऱ्यापैकी वजरीचं पाणी आता हे आटलेलं आहे. आता यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. वजरी शिजवून घेण्यासाठी आपल्याला जवळपास 7 ते 8 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तर यामध्ये आता मी गरम पाणी घालून घेतलेलं आहे. आता यावर आपण कुकरचं झाकण लावून घेऊया आणि 6 ते 7 शिट्या आपण करून घेणार आहोत. 6 ते 7 शिट्यामध्ये वजरी खूप छान अशी शिजून तयार होते. तर वजरी करताना महत्त्वाची टीप वजरी आणल्यानंतर स्वच्छ तिला धुवा आणि त्यानंतरच बनवा. जवळपास 6 ते 7 पाण्याने स्वच्छ धुवून आणि ज्वारीच्या पिठाने स्वच्छ धुवून मगच ती वजरी करा. तर आता बघा 6 ते 7 शिट्ट्या झाल्या होत्या. झाकण मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. यामध्ये जर फ्राय करताना तुम्ही आलं लसूण पेस्ट घातली आणि याचं अळणी पाणी जर काढून तुम्ही मुलांना किंवा मोठ्यांना दिलं तर ते देखील खूप छान वजरीचं अळणी तयार होतं. तर आता बघा ही वजरी आता बऱ्यापैकी शिजून तयार आहे. थोडीशी शिजायची बाकी आहे. आता ती राहिलेली वजरी आपण मसाल्यामध्ये शिजवून घेणार आहोत. गॅसवर एक लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे आणि यामध्ये मी एक मध्यम आकाराचा उभा चिरून घेतलेला कांदा आणि मध्यम आकाराचा टोमॅटो घालून घेतलेला आहे आणि या दोघांना आपल्याला व्यवस्थित आता भाजून घ्यायचंय. हे व्यवस्थित भाजून होण्यासाठी यामध्ये आपण थोडंसं तेल घालून घेऊया. नॉनव्हेजची टेस्ट ही तुम्ही तयार केलेल्या मसाल्यावर अवलंबून असते. त्यामुळे तुम्ही मसाले घालत असताना जरा सांभाळूनच हे मसाले घालावेत. मसाल्यांमध्ये जर गरम मसाले जास्त झाले तर उग्र असा मसाला तयार होतो. त्यामुळे प्रमाणामध्ये गरम मसाले आपण घालून घेणार आहोत. तर आता हा कांदा आणि टोमॅटो मी व्यवस्थित आता तेलावरती फ्राय करून घेत आहे.
आता यामध्ये आपण काही गरम मसाले घालणार आहोत. तेजपत्ता, शहाजिरं, थोडंसं साधं जिरं, लवंग, दालचिनी आणि मिरी घेतलेली आहे. मिरी आणि लवंग 2 ते 3 घेतलेले आहेत आणि तेजपत्त्याचं 1 पान घेतलेलं आहे. शहाजिरं आणि जिरं जवळपास पाव चमचा इतकं घेतलेलं आहे. आता हे दोन्हीही आपल्याला व्यवस्थित या मसाल्यांमध्ये परतून घेऊया. यामध्येच फक्त 1.5 चमचा इतकंच डेसिकेटेड कोकोनट घालून घेतलेले आहे. आता हा सर्व मसाला आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत. मसाला व्यवस्थित भाजून तयार झालेला आहे. यामध्ये आता आपण 1.5 ते 2 चमचे आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची याची तयार करून घेतलेली पेस्ट घालून घेणार आहोत. आता ही पेस्ट माझ्याकडे तयार होती, त्यामुळे इथे मी जवळपास 1.5 चमचा ही पेस्ट घालून घेतलेली आहे. तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालू शकता. मसाला तयार झालेला आहे. आता हा मसाला आपण एका पॅनमध्ये परतून घेऊया. आता या कढईमध्ये मी 2 चमचे तेल घालून घेत आहे. तेल व्यवस्थित गरम झालं, की यामध्ये आपण तयार करून घेतलेली मसाल्याची पेस्ट घालून घेणार आहोत. आता या मसाल्यामध्ये आपण खडे गरम मसाले वापरले होते, त्यामुळे पुन्हा या मसाल्याला खडे मसाल्याची फोडणी देण्याची आवश्यकता नाही. आता हा सर्व मसाला मी यामध्ये घालून तेल सुटेपर्यंत परतवून घेणार आहे. आता हे सर्व मसाले आपण भाजून घेतले होते आणि मसाल्याची पेस्ट देखील तुम्ही पाहू शकता, की साधारण घट्ट आहे. त्यामुळे हे मसाले जास्त परतण्यासाठी वेळ लागत नाही. तर अगदी 3 ते 4 मिनिटांमध्ये हा मसाला परतून तयार आहे. आता यामध्ये आपल्याला घरगुती मसाला घालून घ्यायचा आहे. यामध्ये मी 2 चमचे कोल्हापुरी मसाला घालून घेतलेला आहे. तुमच्याकडे जो मसाला उपलब्ध असेल तो तुम्ही नक्की घाला. पुन्हा एकदा हा मसाला व्यवस्थित परतून घेऊया. यावर आपण मिनिटभरासाठी झाकण ठेवून घेणार आहोत आणि मिनिटभरानंतर झाकण काढून बघूया. तर मस्त असा मसाला फ्राय झालेला आहे. मसाल्याने तेल सोडलेलं आहे. तर पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण शिजवून घेतलेली वजरी घालून घेणार आहोत. तर वजरी ही थोडीशी कच्ची आहे. तर याला आपण आता मसाल्यामध्ये 10 मिनिटांसाठी मंद आचेवरती शिजवून घेणार आहोत. तर बघा आता ही वजरी फक्त मी 1 ते 2 माणसासाठी बनवून घेत आहे. तर आता ही वजरी मी घालून घेतलेली आहे आणि या वजरीमध्ये शिजण्यासाठी तुम्ही हे अळणी पाणी वापरा. कारण की दुसरं साधं पाणी वापरलं तर वजरीची टेस्ट कमी होईल. आता इतकी वजरी मी घालून घेतलेली आहे. आता याला आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत आणि शिजण्यासाठी यामध्ये वजरीचं थोडंसं अळणी पाणी घालून घेणार आहोत. इतकं पाणी पुरेसं होईल कारण की वजरी आपल्याला जास्त सुकी पण करायची नाही आणि जास्त पातळही करायची नाही. हलकासा आपल्याला यामध्ये थोडासा रस्सा ठेवून घ्यायचा आहे. तर यावर आता आपण झाकण ठेवून घेणार आहोत आणि मंद आचेवरती याला 7 ते 8 मिनिटांसाठी पुन्हा शिजू देणार आहोत. यावर थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि आता आपण पाहूया 7 ते 8 मिनिटानंतर वजरी कशी तयार झालेली आहे ती. झाकण काढून घेतलेलं आहे आणि मस्त अशी मसालेदार, रस्सेदार, झणझणीत, चमचमीत अशी मसाला वजरी तयार झालेली आहे. तर आता याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर गरमागरम वजरी मसाला तयार आहे. हा वजरी मसाला तुम्ही तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी किंवा भात यासोबत नक्कीच खाऊ शकता. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही. तोपर्यंत बाय.